यानंतर पिंपरी चिंचवडमधल्या एका दुर्घटनेसंदर्भातली बातमी। पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील इमारत दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। मोशीमधील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची दुर्घटना घडल्यावर गेल्या 26 तासांपासून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते, त्यातल्या 14 जणांना बाहेर काढण्यात आले। पहिल्या मजल्यावर 3 जण अडकले होते, त्यातील एकाचा मृत्यू झालाय तर आणखी दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एकूण 5 जण आतमध्ये अडकलेत। पिंपरी चिंचवड अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान जीवाची बाजी लावून हे अवघड रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत। प्रत्येक क्षण अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक ठरतो। आणि घटनास्थळी आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या उपस्थित आहेत। नाझीम, कशा प्रकारे सध्या हे बचाव कार्य सुरू आहे आणि या क्षणाचे नेमके काय अपडेट्स आहेत? मोशीतली ही जी इमारतीची दुर्घटना आहे त्या बचाव कार्याला आता 26 तास उलटून गेलेले आहेत। आत्ताची परिस्थिती जर बघितली गेली तर आपण हा वरचा स्लॅब जो आहे, 3 मजली इमारत आहे, त्यातला वरचा स्लॅब आहे आणि त्या स्लॅबच्या मधोमध आपण एक क्रॅक गेल्याचं पाहतोय आणि हा क्रॅक गेल्यामुळेच आता जवानांना सगळ्या बाहेर काढण्यात आलेला आहे। कारण हा स्लॅब जो आहे तो या जवानांवरती जे आत बचाव कार्य करायला जाणार आहेत त्यांच्यावरती कोसळू शकतो, त्यामुळं जवानांना बाहेर काढलेलं आहे। पुन्हा एकदा आपण बघतो की JCBद्वारे सगळा कचरा हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड आत्ता आपल्यासोबत आहेत। ते या पुढचं बचाव काय आहे आणि कशा पद्धतीने अडचणी येतात ते सांगतायत। का आता सध्या सगळ्या जवानांना बाहेर काढलं आणि पुढं कसं बचाव कार्य करणार आहोत? ही जी इमारत कोसळलेली आहे तिच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणावरती कचरा साचलेला आहे आणि ह्या कचरा ज्यावेळेस हटवला त्यानंतर ती इमारत जिथे क्रॅक गेली आहे तर तिथे ती आणखी तिचा तडा वाढू शकतो। यासाठी मग त्या इमारतीच्या आजूबाजूला असलेला कचरा हटवण्याचं काम देखील सुरू आहे। त्याचबरोबर तिथे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी बचाव पथकाला आतमध्ये प्रवेश करण्यासाठी जागा निर्माण व्हावी असाही त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि त्या दृष्टीने सर्व JCB मशीन आणि इतर यंत्रणा त्या ठिकाणी उभी आहे। सकाळी 10:30 वाजता असं म्हटलं होतं की 3 बॉडी जे आहेत ते दिसल्या होत्या, एक बाहेर काढली परंतु 2 अजूनही निघालेले नाही आहेत। आता 10:30 वाजता हे झालेलं होतं, का त्या बॉडी बाहेर काढू शकले? त्यांच्या 2 इतर 3 ॲक्च्युली लोकेट झालेल्या होत्या, त्यातलं एक व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्यानंतर 2 आतमध्ये आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग लागतो तो सुरक्षित मार्ग करण्यासाठी हे बचाव पथक काम करत आहे आणि त्या दृष्टीनेच ही मोहीम सुरू आहे, शोध मोहीम पण सुरू आहे आणि बाकीच्या तर आत्ता आपण बघतोय की सकाळी एक मृतदेह जो आहे तो या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला होता। काल 23 जण यामध्ये होते, 5 स्वतःहून बाहेर निघालेले होते, 9 जणांना जीवदान देण्यात आलेलं होतं। आज सकाळी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि उर्वरित 8 जण अद्यापी आतमध्ये आहेत। नजरेस पडणाऱ्या 2 बॉड्या आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी हे सगळे जवान जे आहेत ते पोहोचू शकत नाही आहेत। त्याच्यामुळं आता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला करायचा आहे, कचरा सगळा बाजूला काढायचा आहे, जे पिलर पडलेले आहेत ते बाजूला काढायचं आहे आणि दुसरं म्हणजे आत्ता जो या ठिकाणी या स्लॅबला जो तडा पडलेला आहे तो त्या तड्यामुळं जे जवान आतमध्ये जातील त्यांचा जीवसुद्धा यामध्ये धोक्यात येऊ शकतो। त्यामुळं हा तडा कशा पद्धतीनं हटवला जातो, हे स्लॅब पाडलं जातं का की आणखी काही शक्कल लढवली जाते, हे सगळं पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्याचनंतर पुढचे जे 8 जे कामगार आतमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी सगळी युद्ध पातळीवरती पुन्हा एकदा जवान आतमध्ये जातील आणि त्या 8 जणांना बाहेर काढण्यासाठी परत एकदा शर्थीचे प्रयत्न केले जातील। नक्कीच या सगळ्या प्रयत्नांना लवकरात लवकर आणि अधिकाधिक यश येवो अशी आपण प्रार्थना करूया। धन्यवाद नाझीम या सविस्तर माहितीबद्दल। तर पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील इमारत दुर्घटनेमध्ये 9 जणांना जीवदान देण्यात आलं। यासाठी अग्निशमन दलाचा जवान अनिल वाघ हे देवदूत ठरले। पुंडलिक भूतापल्लेसह तिघांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत अनिलला साथ दिली। 14 तास अनिल इमारतीमध्ये बचाव कार्य करत होते। श्वासोच्छ्वास घ्यायचा म्हटलं तरी आत ऑक्सिजन नाही। अडकलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं, कचऱ्यातून वाट काढणं हे देखील एक मोठं आव्हान होतं। तरी देखील जीवाची बाजी लावून अनिल आणि त्यांच्या सहकार्यानं 9 जणांना जीवदान दिलं। इमारतीमध्ये 14 तास बचाव कार्य करणाऱ्या जवानांकडून सगळा थरार जाणून घेतलाय प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। 14 तास हा जवान जो आहे तो आतमध्ये होता, त्याच्यासोबत आणखीही काही जवान होते
नेमकी आतली परिस्थिती काय आहे आणि कसं बचाव कार्य तो करत होता हे त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. अनिल, सुरुवातीला तुझं कौतुकच आहे की तू हे सगळं पाऊल उचललं, स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं बचाव कार्य केलं. काय परिस्थिती आहे आतली हे सांग. 1:45 आम्हाला कॉल आला चिखली फाउंडेशनला. या ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी जो माहोल होता आम्ही बघितला. त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा 4 लोक काढले बाहेर. फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, आमचे सर्व लोक असतील. तसेच त्यानंतर मग आम्हाला कळलं की इथून पुढं आम्ही काय करू शकत नाही. त्यानंतर डोअर ब्रेकर, चेनस्वा याच्या माध्यमातून आम्ही तो होल घेतलं 3x6. तर त्यामध्ये आतमध्ये उतरून आम्ही त्या लोकांना बाहेर काढलं. आत काय आहे? सगळं कचरा आहे, पिलर आहेत, काय आहे नेमकं? आतमध्ये जाता येत होतं का? आतमध्ये भरपूर कचरा आहे आणि तिथं आतमध्ये कोणीच माणूस जाऊ शकत नाही असं. आणि आत्तापर्यंत आम्ही 9 लोकांचा जीव वाचवलेला आहे. माझ्याबरोबर सहयोगी ऑफिसर लोक आहेत आमचे ते बोलतात. अनिल, आत तू ज्या वेळेला गेला होता काय प्रत्यक्षात ते नजरेत पडत नव्हते, तर मग त्यांच्याशी कसा संवाद तू साधायचा? त्यांना धीर कसा देत होता तू? हे संवाद साधला तर त्यांच्याकडे मोबाईल होते. तर आम्ही आवाज दिला ना आतमध्ये की त्यांना आम्ही सांगायचो की तुमचे लाईट विजन चालू करा मोबाईलचे. त्या ठिकाणी आम्ही जाऊ, पोहोचू तुमच्यापाशी. हां, आवाज करतील. मग त्यांच्या पशी गेल्यानंतर ते सांगतील की हां ठीक आहे. पण आवाज ऐकू डावा कोपरा आणि उजवा कोपरा ह्यात फरक होता. पण मोबाईल लावल्यावरती आम्ही त्यांच्यापाशी पोहोचलो. जे देवासारखे या सगळ्यांसाठी धावून गेले आणि त्यांनी 9 जणांना यामध्ये जीवदान दिलं. या दोघांचं आणि त्या जे आत्ता दोघं इथं उपस्थित नाही आहेत त्या चौघांचंही या निमित्तानं आपण कौतुक करायला हवं, कारण आज हे त्या 9 जणांसाठी देव माणूसच ठरलेले आहेत. कॅमेरामन विजय राऊत, सनाजी मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.